Welcome to Swami Vivekananda Digital Classes. In these classes, we are going to take day 35. तर विद्यार्थी मित्रांनो, बघत बघत आपण जवळपास 25 दिवसापर्यंत येऊन ठेपलेलो आहे आणि सर्वांची आता फक्त 5 डेज उरलेले आहे आणि आज तुम्ही बघणार आहे 25 नंबरचा व्हिडिओ, जे की आपण आपलं मिशन, जे की आपण चॅलेंज घेतलं होतं ते सर्वजण कंप्लीट करत आहोत. त्याबद्दल तुमचे सर्वांचे अभिनंदन. तुम्ही दररोज व्हिडिओ बघताय त्याबद्दल तुमचे खूप खूप अभिनंदन. आणि आता ह्या व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुमची व्होकॅब्युलरी वाढेल आणि त्याचबरोबर माझा वॉच टाईमही वाढेल आणि फक्त माझ्याच साठी नाही आहे, तर तुमच्या स्वतःसाठी सुद्धा आहे. जेणेकरून तुमची इंग्लिश जेव्हा तुम्हाला शिक्षक वाचायला लावणार आहे, बोलायला लावणार आहे, तर त्याचा हा फायदा तुम्हाला नक्की शाळेमध्ये, त्याचबरोबर तुमच्या क्लासमध्ये कुठेही गेला तर 10वी-12वी नंतर त्याचा फायदा तुम्हाला नक्की होणार आहे. तर चला विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहे डे 25 आणि त्यामध्ये आपण आता लगेच कोणताही वेळ न वाया घालवता फर्स्ट वर्ड आजचा आपण घेणार आहे चिव. चिव मीन्स चावणे. आता चिव म्हणजे चावणे. तुम्ही म्हणाल की बाईट म्हणजे काय मग? तर विद्यार्थी मित्रांनो, बाईट म्हणजे काय की फक्त एकाच वेळेस बोलणे, जसं की आता बोलणे नाही, चावणे. आणि चिव म्हणजे काय, बारीक चावून चावून खाणे. असं आपण जसं की आता एखादं खोबरं असतं बघा, बरोबर आहे ना, तर आपण ते कसं करतो, एकदम खूप वेळ चावून चावून खातो, बरोबर ना, काय 1-2 घासामध्येच लगे तसं करत नाही ना. मग ज्या गोष्टी आपण चावून चावून बारीक करून खातो, बरोबर आहे ना, तर त्या काय करतो आपण त्याला काय म्हणतात, चिव म्हणतात. हां, जसं की चिंगम, बरोबर आहे ना. हां, ते कसं करतो आपण, चावून चावून खातो आणि मग नंतरला फेकून देतो. तर त्याच प्रकारे मग त्याचा सेकंड फॉर्म बघा काय आहे, तर CHEWED सेकंड फॉर्म आहे. थर्ड फॉर्म आहे, फोर्थ फॉर्म आहे आणि फिफ्थ फॉर्म आहे इथं. CHEWED. तुमचे पण जेव्हा मी बोलतोय तेव्हा तुमचे पण लर्न होऊन जातील. फक्त कान उघडे ठेवायचे आणि व्यवस्थित ऐकायचं. आणि तुषारने आता आपलं ऑडिओचा जो प्रॉब्लेम होता तो पण सॉल्व्ह झालेला आहे. त्याच्यामुळे आता तुम्हाला एकदम क्लिअर स्पष्ट आवाज येतो आहे. CHEWS. ओके. क्लेम. क्लेम मीन्स दावा करणे. हा वर्ड सर्वात जास्त वापरला जाणारा म्हणजे न्यूजपेपरमध्ये. याने हा दावा केला, त्याने ते दावा केला, याने हे बघितलं होतं, त्याने ते सांगितलं होतं, बरोबर आहे ना. तर हा काय असतं, एक प्रकारचा दावा असतो, क्लेम असतं, बरोबर ना. क्लेम मीन्स दावा करणे. इथं या गोष्टी सापडल्या, हा दावा केलेला आहे, बरोबर आहे ना. असं XYZ आहे. तर क्लेम हा शब्द भरपूर वेळेस वापरलेला असतो. क्लेमचा सेकंड फॉर्म आहे बघा, CLAIMED. बरोबर याला हेच आहे CLAIMED. CLAIMED. ओ, ING आहे. V4 म्हणजे ING. तुम्हाला शिकवण्याच्या तारामध्ये मी पण विसरून जातो आहे की V4 ला ING लागतं आहे. क्लेम्स, CLAIMS. कम्पेअर. कम्पेअर मीन्स तुलना करणे. हा वर्ड्स म्हणजे खूप वेळेस वापरलेला असतो. आपल्या जी आपली लँग्वेज आहे त्यामध्ये सुद्धा आपण कम्पेअर, कंपॅरिझन, बरोबर ना, असे वर्ड्स वापरतो. कम्पेअर म्हणजे काय, तुलना करणे. जसं की आपल्या घरामध्ये सुद्धा 2 भावामध्ये, 2 बहिणीमध्ये, बहीण भावामध्ये तुलना असते किंवा मित्रांमध्ये असते, बरोबर आहे ना. तर त्याचा सेकंड फॉर्म आहे बघा, कम्पेअर. PARED. कम्पेअर. COMPARED. COMPARING. कंपेअरिंग. COMPARES. कंपेअर्स. पुढचा वर्ड आहे बघा, कंप्लेन. कंप्लेन मीन्स तक्रार करणे. जर कधी काम काही व्यवस्थित केलं नाही तर कोणीतरी तक्रार करतं तुमची, तसं तक्रार करणे, बरोबर आहे ना. जसं तुम्हाला कोणीतरी मारलं तर तुम्ही कोणाकडे तक्रार करता किंवा कंप्लेन करता, तुमच्या शिक्षकांकडं कंप्लेन करता. तर मग ती कंप्लेन करण्यासाठी म्हणजेच तक्रार करण्यासाठी काय वर्ड्स आहे, कंप्लेन आहे. आणि कंप्लेनचा सेकंड फॉर्म आहे बघा, COMPLAINED. COMPLAINED.
COMPLAINED, complying, complaining, complaints, COMPLAINS. ओके. कंप्लीट, कंप्लीट म्हणजे काय? पूर्ण करणे. कंप्लीट, हां, हे सांग. फक्त स्पेलिंग पण थोडेसे लक्षात ठेवत चला. काहींना वाटतं कंप्लीट हे काय होतं माहिती का? तुम्हाला इथं कंप्लीट म्हणजे तुम्हाला विलंटी वाटते. विलंटीसाठी तुम्ही इथं आय वापरून देता. मग यासाठी तुमची बघा खूप साऱ्या गोष्टी याच्यातून क्लिअर होत आहे. हे स्पेलिंग मिस्टेक असो, त्यानंतर तुमची रीडिंग असो, रायटिंग असो, लिसनिंग असो, थिंकिंग असो, आणि त्याचबरोबर मग या सर्व गोष्टी जर तुम्हाला आल्या तरच तुम्हाला सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्याकडं स्पीकिंग नावाची स्किल येते. मग ती स्किल येण्यासाठी आपल्याला सर्व रीडिंग, रायटिंग, लिसनिंग, थिंकिंग सगळ्या गोष्टी यायला पाहिजे. बरोबर आहे ना? तुम्हाला व्यवस्थित रीडिंग करता आलं, रायटिंग करता आलं तर ते बोलता सुद्धा येतं. मग बोलता येण्यासाठी आपल्याला सर्व वर्ड्स माहिती पाहिजे, पाठांतर पाहिजे स्पेलिंग सहित. तर चला आपण आता लगेच सेकंड फॉर्म लिहू. COMPLETE, completed. COMPLETED, completing. थर्ड फॉर्म आता V4 सॉरी, completings. completes, COMPLETES. लक्ष ठेवत चला. तुम्हाला पण म्हणजे व्यवस्थित लक्ष द्यावं लागणार आहे. तर बघा आपण आजचे तुमचे 5 वर्ब आणि त्याचे वर्बचे फॉर्म सुद्धा क्लिअर केलेले आहे, जे की आपले चालू आहे डे 25चे. आणि तुम्ही सर्वजण व्यवस्थित बघता पण आहे. कन्सर्न म्हणजे काय आहे तर काळजी वाटणे. काळजी वाटणे, कन्सर्न म्हणजे काळजी वाटणे. बरोबर आहे. व्यवस्थित लक्ष देत चला. म्हणजे याच्यामध्ये काय गोष्टी असतात माहिती आहे का? यातून तुम्ही कसं रीडिंग करायचं, कसं रायटिंग करायचं, स्पेलिंग काय आहे, या सर्व गोष्टी बघा तुम्ही. जेव्हा मी रीडिंग करतो, रायटिंग करतो, तर या गोष्टी तुम्ही सुद्धा शिकतात. कन्सर्नचा सेकंड फॉर्म आहे बघा, तेच म्हणायचं आहे, CONCERNED, कन्सर्न. थर्ड फॉर्म सुद्धा त्याचा तोच आहे. का तर ते काय आहे? ट्रान्झॅक्टिव्ह व्हर्ब आहे. कन्सर्न. V4, CONCERNING, V5, CONCERNS. कनेक्ट मीन्स जोडणे. या कनेक्ट हा वर्ड खूप सोपा आहे, सर्व ठिकाणी तो वापरला जातो. कनेक्ट म्हणजे जसं की वायफाय, ब्लूटूथ वगैरे या सगळ्या गोष्टी काय असतात? कनेक्ट करणे. बरोबर आहे ना? जोडणे. त्याचा सेकंड फॉर्म आहे बघा, CONNECTED, कनेक्टेड. पुढचा बघा थर्ड फॉर्म, CONNECTED, कनेक्टिंग. CONNECTING, कनेक्ट्स. CONNECTS, कनेक्ट्स. कन्सिडर म्हणजे काय? समजणे किंवा विचार करणे. विचार करणे, कन्सिडर केलं जातं म्हणजे विचार करणे. विचार करणे, कन्सिडर. CONSIDERED, CONSI
DERED, CONSIDERING, CONSIDERS. आणि पुढचा आहे बघा 9 नंबरचा वर्ड्स आहे कंटिन्यू. कंटिन्यू मी चालू ठेवणे. जसं आमची जी सिरीज आहे 30 डे 30 व्हिडिओ चॅलेंज, ती सिरीजसुद्धा कंटिन्यू चालू ठेवली. कुठेही तिला स्टॉप नाही आहे आणि तुम्ही कंटिन्यू बघता आहे, जेणेकरून तुम्हाला सर्व वर्ड्स बघायला भेटत आहे. त्यानंतर तुम्ही त्याचे पाठांतर करताय. कंटिन्यू CONTINUED, CONTINUED, CONTUNU, ING, CONTINUES, कंटिन्यूज. कॉफी. कॉफी मीन्स नकल करणे. तुम्हाला काही येत नसलं तुम्ही काय करता, दुसऱ्यांची कॉपी करतात, म्हणजे नकल करतात. ज्याने जे लिहिलेलं आहे चुकीचं लिहिलेलं असलं तरी त्याचं लिहून टाकतात. बरोबर आहे ना? कारण की तुमच्याकडे स्वतःकडे ते नसतं नॉलेज, त्याच्यामुळे तुम्ही काय करता, तुम्हाला वाटतं की त्याचंच बरोबर असेल, पण त्यालाही येत नाही काही, तरी तुम्ही त्याचं पाहून लिहून टाकतात. मग तुम्हाला 0 मार्क्स भेटतात. तशी नकल करायची नाही. स्वतःचं वेगळी आयडेंटिटी बनवायची, दुसऱ्यांची कॉपी करायची नाही. बघा, कॉफीचा सेकंड फॉर्म आहे COPPIED. ओनली पी का? हा ED ना. COPIED, COPIED, COPYING, COPYS, IES, COPIES, कॉपीज. कॉपीज बघा, खूप साऱ्या आपण जसं झेरॉक्स वगैरे कॉपी असतात बघा, कॉपीज काढून आणतो बघा, तसं अनेक वचन बा त्याचं सुद्धा. याच्यातून बघा तुम्ही खूप सारे सिंग्युलर नाऊन आणि प्लुरल नाऊन सुद्धा शिकतात आहे. त्याचबरोबर वर्बचं फर्स्ट फॉर्म, सेकंड फॉर्म, थर्ड फॉर्म, फोर्थ फॉर्म शिकताय. आणि व्हर्बचं नाऊन कसं होतं ते सुद्धा शिकताय. नाऊनचं व्हर्ब कसं होतं ते सुद्धा शिकताय. सर्व जर कधी जवळपास तुम्ही जर व्यवस्थित जर ॲनालिसिस केलं तर याच्यामध्ये तुम्ही पार्ट ऑफ स्पीच असो, तुमचं ग्रामर असो, स्पोकन असो, या सर्व गोष्टी या वर्षामधून सुद्धा शिकता आहे. चालेल, काही हरकत नाही.